ऑल राइट एव्हरीवन. सो फायनली द मोमेंट इज हिअर. येस. गेल्या 2 ते अडीच महिन्यांपासून मी माझ्या चेहऱ्याला मिस करत होते आणि तुमच्यातले बरेच सगळे जण सुद्धा. त्याचं कारण असं की गेल्या 2 ते अडीच महिन्यांमध्ये मी हा एक बॉक्स घालून व्हिडिओ बनवत होते. आता ज्यांना कोणाला माहिती नाहीये की हा बॉक्स घालून मी का व्हिडिओ बनवत होते, त्यांनी माझा हा व्हिडिओ आधी बघू शकताय तुम्ही. तुम्हाला सगळ्यात आधी पार्श्वभूमी समजेल आणि आता करंट सिच्युएशन काय आहे ते समजण्यासाठी मग तुम्ही डेफिनेटली हा व्हिडिओ बघू शकता. सगळ्यात आधी तर गेल्या 2 ते अडीच महिन्यांमध्ये प्रचंड डिप्रेसिव्ह माझ्या आयुष्यातलं वातावरण होतं. मी पर्सनली अशी एक व्यक्ती आहे, जिला सोशल मीडियावरती पर्सनल लाईफ अपलोड करायला नाही आवडत. इवन इफ आय हॅव बीन वर्किंग ॲज अन आर्टिस्ट, ॲज अन अँकर सिन्स लाइक 16 इयर्स ऑफ माय लाईफ. बट स्टिल मला जेन्युइनली पर्सनल लाईफचं भांडवल हे सोशल मीडियावरती टाकायला नाही आवडत. किंबहुना एवढी मोठी घटना घडली त्याच्यानंतर पण मला असं नव्हतं पाहिजे, की मी व्हिक्टिम कार्ड प्ले करते किंवा मग मी याच्यानंतर प्रोग्रेसचे माझे व्हिडिओज अपलोड करते. बिकॉज तुम्हा सगळ्यांचे खूप सगळे मेसेजेस मला येत होते, की आता कुठपर्यंत आली? ॲटलीस्ट आम्हाला काही इनपुट्स दे. पण मी त्या व्यक्तींमधली नाहीये, की "हॅलो गाईज, आता माझी स्किन अशी आहे." नाही, आय कान्ट डू दॅट बिकॉज मला जेन्युइनली असं वाटतं, की मीच एकटी अशी व्यक्ती नाहीये, की जिच्या आयुष्यात खूप मोठं संकट येऊन गेलं किंवा मीच एकुलती एक अशी व्यक्ती नाहीये, जी जी संघर्ष करत होती गेली 2-2.5 महिने किंवा मीच एकुलती एक अशी व्यक्ती नाहीये, जी आयुष्यात स्ट्रगल्स करतीये, संकटांना सामोरं जातीये. नाही, मला असं वाटतं, की आता आपण जर का खाली म्हणजे सोसायटीच्या खाली रस्त्यावरती जरी मी उभी राहिली 5 मिनिटांनी, मला येणारे-जाणारे प्रत्येक चेहरे दिसले. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी गोष्टी सुरू आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करताय आपलं आयुष्य बेटर करण्यासाठी, आपल्या घरच्यांचं आयुष्य बेटर करण्यासाठी आणि त्याच्यामुळे स्वतःसोबत काहीतरी झालं म्हणून लगेच असं व्हिक्टिम कार्ड प्ले करणं या मताची मी अजिबात नाहीये. म्हणूनच आतापर्यंत माझ्या पर्सनल लाईफच्या कुठल्याच गोष्टी मी अशा कुठेच अशा मांडलेल्या नाहीयेत. पण कारण आपण सिटी लाईट्स मराठीवरती एक सबस्क्रायबर आपल्या कष्टाने उभा करत आतापर्यंत आपण पोहोचलोय. आणि मला जेन्युइनली असं वाटतं, की तुम्ही सगळेजण जरी अदृश्य असला, मला दिसत नाही तुम्ही. तुम्हालाच मी दिसते फक्त, पण मला तुम्ही नाही दिसत. तर तरीसुद्धा तुम्ही माझ्या एक YouTube फॅमिलीचे मेंबर्स आहात आणि कारण माझे व्हिडिओ आता मला बॉक्स घालून बनवावे लागणार होते, त्याच्यामुळे तुमची बरेच सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला द्यावी लागली असती कमेंट्समध्ये. त्याच्यामुळे मी तो एक व्हिडिओ बनवला होता. आता अ, गेल्या 2 ते अडीच महिन्यांमध्ये तुमच्या सगळ्यांचे बरेच प्रश्न मी पाहिले, की "अरे, मग तुझा चेहरा जर का असा झालाय, तर तू मूव्हीला कशी जातीये?" सांगते. गेल्या 2 ते अडीच महिन्यांमध्ये मी साडी नेसून जायचे सिनेमा बघण्यासाठी आणि अगदी असा ढोपरापर्यंतचा पदर घेऊन जायचे. तर ऑफकोर्स पदर असल्यामुळे कोणी काही मला अडवलं नाही. पण सो अशा पद्धतीने मी मूव्हीज बघितलेत आणि जेन्युइनली मला साडी नेसायला आवडते. त्याच्यामुळे मला काही ते खूप ऑड नाही वाटलं. हो, फक्त पदर घेताना ऑड वाटलं. खूप असा एवढा पार इथपर्यंत असा पोटापर्यंत पदर. सो अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी मॅनेज कशाबशा करत आम्ही तुमच्या सगळ्यांपर्यंत व्हिडिओज पोहोचवत होतो. मला हेही समजत होतं, की हा बॉक्स जो आहे तो तुम्हाला ॲक्चुअली खूप असा अडचण-अडचण वाटतोय. बट बिलीव्ह मी तुमच्याहून जास्त अडचण तो माझ्यासाठी होता. पण तरीसुद्धा मी त्या बॉक्सला एक पॉझिटिव्ह प्रॉप म्हणून कन्सिडर करीन माझ्या आयुष्यात. कारण ज्यावेळेला काहीच माझ्या मदतीला आलं नव्हतं, त्यावेळेला तो बॉक्सच होता ज्याने माझी मदत केली. तुम्हा सगळ्यांपर्यंत कंटेंट पोहोचवण्यासाठी. आता गेल्या 2 ते अडीच महिन्यांमध्ये काय-काय झालं, कसं-कसं डेली झालं, ह्या सगळ्या गोष्टी मी नाही मांडू शकत कारण हाच व्हिडिओ 10 तासांचा बनेल. पण एक क्विकली सांगते, तर काय-काय प्रिकॉशन्स मला घ्यायला सांगितली होती. मला ॲक्चुअल सनलाईटमध्ये जायला नाही लावलं होतं डॉक्टरांनी आणि गेल्या 2 ते अडीच महिन्यांपासनं माझ्या घरातल्या सगळ्या काचेच्या ज्या खिडक्या आहेत, त्या पूर्ण डबल न्यूजपेपरने पॅक करून मी त्या झाकल्या होत्या. त्याच्यानंतर काळे पडदे लावले होते जेणेकरून बाहेरचा सनलाईट आतमध्ये नाही आला पाहिजे घरामध्ये. त्याच्या समवेत संध्याकाळी दिवे लागणे म्हणजे दिवे लावल्यानंतर जे आपण लाईट्स वगैरे लावतो, ट्यूब लाईट्स असतील, साधे दिवे असतील या सगळ्या गोष्टी, तर ते सुद्धा मला अलाउड नव्हतं आणि मोबाईल वापरणं जास्त अलाउड नव्हतं. लॅपटॉप किंवा स्क्रीन ह्या सगळ्या गोष्टी कारण त्याच्यामध्ये यूव्ही रेज असतात आणि या यूव्ही रेजपासनं, ॲक्चुअल सनलाईटपासनं मला माझ्या त्वचेचं संरक्षण करायला त्यांनी सांगितलं होतं. जेव्हाही मी बाहेर जात होते, तेव्हा तेव्हा डबल स्कार्फ बांधून मी जात होते. तर एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींमधून कसंबसं करत सनलाईटची व्हॅल्यू काय असते लाईफमध्ये ते मला ह्या 2 ते अडीच महिन्यांमध्ये समजलं. कारण तुम्ही प्रचंड डिप्रेशनमध्ये जातात. तुम्हाला काहीच नाही आवडत. ज्यावेळेला तुमच्या आयुष्यात अंधार असतो, ज्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश नसतो आणि कशातच मन रमत नाही. कुणीच आवडत नाही. कशानेच तुम्ही स्वतःला खुश नाही करू शकत. नथिंग मेक्स यू हॅपी म्हणजे आय डोंट नो याला कसं मी शब्दामध्ये मांडू कारण हे खूप विचित्र फीलिंग्ज होत्या त्या. पण होय, आयुष्यात सूर्यप्रकाशाची काय व्हॅल्यू आहे ते मला ह्या 2 ते अडीच महिन्यांमध्ये नक्कीच समजलं. माझे दोन्ही हाताचे पंजे आणि चेहरा हा जवळ-जवळ 80% भाजला होता. तर त्याच्यामुळे मी ग्लोव्हज घालून आणि बॉक्स घालून यायचे. पण आता
माझा चेहरा थोडासा तुम्हाला व्हाईटिश टोनमध्ये जास्त दिसत असेल, त्याचं रिझनच असं आहे, की मला डॉक्टरांनी परवानगी जरी दिलेली असली, की तू ह्या लाईटमध्ये शूट कर. कारण आता हा जो आपला लाईट आहे, हा 150 वॅटचा आहे आणि त्याला आपण सॉफ्ट बॉक्समध्ये टाकून तो यूज करतो YouTubeसाठी. त्याच्यामुळे काय होतं, की तो सॉफ्ट होऊन थ्रो होतो. डायरेक्ट हार्ड असा आपल्या शरीरावरती पडत नाही. पण तरीसुद्धा मला 2 ते 3 लेयर्स SPFची क्रीम लावून मग तुला काय जे नॉर्मल तुला मेकअप वगैरे काही करायचं असेल तर तू ते करू शकतेस आणि थोडंफार ये-जा करत तू लाईटमध्ये संध्याकाळच्या जाऊ शकतेस. अजूनही बाहेरच्या सनलाईटमध्ये जायला परवानगी नाहीये. थोडेफार नियम शिथिल झाल्यामुळे मी म्हटलं, की फायनली धिस इज द मोमेंट, की जिथे मी माझ्या ऑडियन्सला चेहरा दाखवावा. सो येस, आता चेहरा थोडासा सुजलेला तुम्हाला जाणवेल. वजनही वाढलंय बिकॉज ॲक्टिव्हिटीज कमी होत्या, लिमिटेड झालेल्या होत्या त्या सगळ्या गोष्टींमुळे. बट येस, आय एम स्टिल वर्किंग ऑन माय सेल्फ अँड ऑन माय बॉडी आणि डेफिनेटली पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये अजून जास्त बेटर सगळ्या गोष्टी होतील. तुम्हा सगळ्यांचं प्रेम मला कमेंट्समध्ये दिसत होतं कारण ज्यावेळेला नवीन-नवीन सबस्क्रायबर्स येत होते त्यावेळेला ते विचारत होते, की बॉक्स घालून का बोलते? हिने असं काय काम केलंय, की ही तोंड लपवून बोलावं लागतंय हिला? पण त्या ऑलमोस्ट सगळ्या कमेंट्सला तुम्ही सगळ्यांनी रिप्लाय दिलाय. माझ्यासाठी स्टँड घेतलंय त्याकरता मी तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहे. आमची संपूर्ण टीम ॲक्चुअली तुम्हा सगळ्यांची खूप-खूप आभारी आहे. थँक यू सो मच फॉर धिस लव्ह अँड सपोर्ट. Instagramवर पर्सनली रीच आउट होऊन सुद्धा बऱ्याच सगळ्या जणांचे DM आले होते, की "तू प्लीज ही काळजी घे, ते कर, ते कर." थँक्स यार. एवढ्या प्रेमाची ना सवय नव्हती आयुष्यात. पण येस, थँक यू आणि पेशन्स माझ्यासकट तुम्ही ठेवल्याबद्दल खूप-खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये यार आणि आता तर मस्तपैकी छान-छान व्हिडिओज येत राहतील, रेग्युलर व्हिडिओज येत राहतील. तोपर्यंत प्लीज काळजी घ्या. पीस आउट.